रविवारी 10 ऑगस्ट रोजी 6व्या दिवशीही मनोर ग्रामीण रुग्णालयाची तीच परिस्थिती पाहायला मिळाली। येथील पाणी या समस्येमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अवस्था बिकट असल्याचं दिसून आले। मनोर ग्रामीण रुग्णालयात पाण्याची समस्या गंभीर आहे, ज्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात नळाला पाणी नसल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे। येथील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई आहे, ज्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। मनोर ग्रामपंचायती मार्फत या ग्रामीण रुग्णालयात पाणी पुरवठा केला जातो, मात्र 10 ऑगस्ट रोजी 6व्या दिवशीही ग्रामीण रुग्णालयात पाणी नसल्याचं भयानक चित्र पुन्हा एकदा दिसून आले। सध्या ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्ण ऍडमिट म्हणजेच दाखल आहेत, मात्र या असुविधेमुळे त्यांचे अतोनात हाल होत आहे। रुग्णांना पिण्यासाठी स्वच्छतेसाठी पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे त्यांना मोठा त्रास होत आहे आणि यामुळे या रुग्णालयातील शौचालये देखील अगदी दुर्गंधीयुक्त झालेली आहे। याचा अनुभव रविवारी मी प्रत्यक्ष घेतला। मी तर काल हा अनुभव 1 मिनिटासाठी अनुभवला, मात्र जे रुग्ण 2 ते 3 दिवसापासून या रुग्णालयात दाखल आहे त्यांचं काय, अगदी शेड्या मेंढ्यांसारखी त्यांची अवस्था आहे। आम्ही या बातमीच्या आधारे फक्त सत्य वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय। रुग्णालयात पाण्याची सोय नसल्यामुळे रुग्णांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते, जे गरीब रुग्णांसाठी परवडणारे नाही। काही रुग्ण समोरच्या इमारतीमधून किंवा बाहेरून आपल्या पाण्याची व्यवस्था करीत आहे, तर एकीकडे हे रुग्ण रुग्णालयात बरे होण्यासाठी येतात, मात्र रुग्णालयातच त्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचं दिसून येत आहे। तर एकीकडे रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी टँकर मार्फत पाणी पुरवले जाते, मात्र ते पाणी किती दिवस पुरेल असा प्रश्न मी उपस्थित कर्मचारी यांना विचारले असता ते उत्तर देण्यास असमर्थ होते, कारण ते पाणी किती दिवस पुरणार। तर एकीकडे या रुग्णालयात पाणी पुरवठा नीट व्हावा यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने पाईप आणून ठेवले आहे आणि ग्रामपंचायतीमार्फत काम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती आज ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्याकडून मिळाली आहे। काही त्रुटीमुळे नळाला पाणी येत नसल्याचं समोर आलं होतं, मात्र आता जे रुग्ण दाखल आहे त्या रुग्णांना कधी दिलासा मिळेल हा प्रश्न सध्या सतावतच आहे। मात्र हे रुग्णालय आहे याचं भान ठेवून आरोग्य विभागाने रुग्णांसाठी वेळीच ह्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं होतं, मात्र तसं होताना दिसून येत नाही। एकंदरीत शासन एकीकडे आरोग्याच्या सुविधा देण्याच्या गप्पा मारत असले तरी त्या देण्यास रुग्णालय प्रशासन अपयशी ठरत असल्याचं दिसून येत आहे।